बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ज्यावेळी 14ला देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले त्यावेळी नतमस्तक या संविधानासमोर झाले आणि मगच त्यांनी पायरी चढली. ज्यावेळी राज्यसभा असेल, विधानसभा, लोकसभेचं सभागृह असेल, तिथे या संविधानाला सलाम केली आणि मगच त्याची पायरी चढली. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. 19ला सुद्धा हेच त्यांनी केलं आणि 24ला सुद्धा संविधानाला नमस्कार करूनच या ठिकाणी पायरी चढली. पण परवाच्या 2-3 भाषणामध्ये आपण सगळ्यांना मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, कारण संविधानाचा मुद्दा येतो. कोल्हापुरातले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे काँग्रेसचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत, विकासावर बोलत नाहीत, कारण ते विकास करू शकले नाहीत. लोकांमध्ये दिशाभूल करायची आणि मतं मागायची. आज नवीन जो जाहीरनामा आणलाय यातलं एकही काम ते करणार नाहीत. आपलं मत चुकीच्या व्यक्तींना देऊ नका. जे तुमचा सन्मान मान राखू शकत नाही अशा लोकांना देऊ नका. पण आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी परवा सांगितलं, त्यांच्या 2-3 भाषणामध्ये तुम्ही जर ऐकलं तर त्यांनी सांगितलंय, जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान इस देश में रहेगा, अशी भूमिका या आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं. मगाशी सांगितलं जयंत पाटील सरांनी किंवा त्यांच्या प्रमुख नेते मंडळींनी, आपल्या या समाजातल्या माझ्या सर्व मित्रांनी, की नुसतीच दिशाभूल. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घ्यायचं होतं, मला माहिती आहे, मला आठवतंय, कारण मी तुमच्या माध्यमातून आमदार झालो आणि त्यावेळी सभागृहामध्ये ठराव झाला की लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर तर कुणी घेतलं असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारने घेतलंय आणि ही आठवण म्हणून, स्मारक म्हणून आपण आपल्या यासाठी ठेवलेली आहे. पण ज्या ठिकाणी इंदुमिलमध्ये स्मारक बनवायचं होतं, बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये बघितलं, काही केलं नाही. पण मला खात्री आहे या सरकारनं इंदुमिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील तो करण्याचा निर्णय कुणी घेतला असेल तर या महायुतीच्या सरकारने घेतलेला. बंधूंनो, या ठिकाणी जो मी आज शब्द दिलाय, या ठिकाणी मी आपल्याला जी कमिटमेंट देतोय, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये या राजेंद्रनगर वस्तीमध्ये जे जे महानगरपालिकेनं तुमचं पुनर्वसन केलंय त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून अंमल महाडिक तुमची घरं निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. हे नुसतं राजकीय आश्वासन नाही, तर यासाठी लढा करायला लागला तर तुमच्या लढ्यासाठी मी इथं उभा राहणार, हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे.